नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय बिडवे, संचालक बिडवे ज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. मित्रांनो, आपण स्वरसंधीमधला आज शेवटचा टॉपिक बघतोय आणि तो म्हणजे स्वरसंधीचे प्रकार किंवा त्यालाच विशेष संधी असं पण म्हणतात. मग आता याच्यामध्ये काय विशेष आहे, याला विशेष संधी का म्हणायचं हे पण आपण बघणार आहे. ओके, बघा आता आपण बघितलं होतं की संधी जो आहे हा संस्कृत शब्दांचा होतो. संधी हा प्रकार आपण पूर्णतः संस्कृतवरून मराठीमध्ये घेतलेला आहे, पण बोलताना आपण मराठी शब्दांचा सुद्धा संधी करतो. मराठी शब्दांचा सुद्धा संधी करतो, ठीक. आणि मग त्यालाच आपण स्वरसंधीचे प्रकार म्हटलेले आहे किंवा त्याला विशेष संधी म्हटलेलं आहे. आता विशेष संधी का म्हटलेलं आहे तर आपण बघू. बघा काय होतं, ज्या वेळेला आपण बोलतो त्यावेळेला मराठी शब्दांचा सुद्धा संधी होतो. कसा, लक्षात आहे. मी एक वाक्य लिहितोय, ससा पळाला व झाडी आत नाही असा झाला. मग आपण असं बोलतोय का? नाही. आपण काय करतो, ससा पळाला व झाडी आत या दोघांचा आपण संधी करतो आणि त्याला लिहितो आपण झाडीत. नाही असा या दोन शब्दांचा आपण संधी करतो आणि त्याला करतो आपण नाहीसा. त्याला काय करतो आपण, नाहीसा. म्हणजे इथे काय झालं मित्रांनो, मराठी शब्दांचा संधी झाला. मराठी शब्दांचा संधी झाला. मग आता याला स्वरसंधीचे प्रकार का म्हणायचं तर इथे संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण झाडीमधला ई आहे, ठीक, आणि आतमधला आ आहे, ठीक. दोन स्वर समोरासमोर येतात. इथे मधला नाही, इथे सुद्धा नाही मधला ई आहे आणि असा मधला अ आहे. स्वर समोरासमोर येऊन संधी होतो, म्हणून त्याला स्वरसंधीचे प्रकार म्हटलेले. आता याला विशेष संधी का म्हणायचं ते आपण बघू. कारण तुम्हाला माहिती आहे संधी होताना काय होत असते. आपण संधीचे जे नियम बघितले त्याच्यामध्ये आपण बघितले की संधी होताना दोन वर्ण एकमेकात मिसळतात आणि नवीन वर्ण तयार होतो. वर्णाच्या अशा एकत्र येण्याला आपण संधी म्हणतो. इथे मात्र वर्ण लोप पावणार आहे. झाडीत हा शब्द तयार होताना हा आ लोप पावतो आणि हा त डायरेक्ट याच्यामध्ये मिसळतो, ठीक आहे. नाही असा मधला हा अ लोप पावतो, बरोबर आहे. म्हणजे इथे वर्ण लोप पावतात. संधी, संस्कृत संधीमध्ये कुठेही वर्ण लोप पावत नाहीत किंवा ते लक्षण नाहीये. संधीची व्याख्या आपण काय केली, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळतात, बरोबर आहे. त्यांचा नवीन वर्ण तयार होतो आणि जोड शब्द तयार होतो. इथे मात्र मराठी शब्दामध्ये काय होते, वर्ण लोप पावतात आणि मराठी दोन शब्द एकत्र येतात. वर्ण लोप पावणे हे संधीचं लक्षण नाहीये, हे समासाचं लक्षण आहे. समासामध्ये परस्पराशी संबंधित दोन शब्दाच्या मधले विभक्ती प्रत्यय किंवा मग शब्द लोप पावत असतात आणि दोन शब्द एकत्र येत असतात. म्हणून मग याला काय म्हटलेलं आहे, व्याकरणकारांनी विशेष संधी म्हटलेलं आहे, स्पेशल केस. मग स्पेशल विशेष काय आहे बाबा याच्यामध्ये, तर हे वर्ण लोप पावतात आणि दोन शब्द एकत्र येतात. आणि हा मराठी शब्दांचा संधी आहे. मराठी शब्द एकत्र येतात आणि म्हणून याला मराठी शब्दांचा संधी असं सुद्धा म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. मग याला विशेष संधी म्हणायचं, मराठी शब्दाचा संधी पण म्हणायचं आणि याला स्वरसंधीचे प्रकार म्हणून पण आपण बघणार आहे. मग याचे दोन प्रकार आहेत, ते प्रकार आपण बघणार आहे. विशेष संधीचे दोन प्रकार आहेत किंवा मग स्वरसंधीचे दोन प्रकार आहेत असं आपल्याला म्हणता येईल, किंवा मग मराठी संधीचे सुद्धा दोन प्रकार आहेत असंही आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. मग आता आपण या स्वरसंधीचे दोन प्रकार कोणते आहेत आणि त्यामध्ये संधी कसा होतो हे आपल्याला बघायचं आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल की नेमकं मराठी शब्दांचा संधी का होतो आणि हे कसे लोप पावतात. आपण डिटेल पुढे बघणारच आहे. बघा, स्वरसंधीचे प्रकार. स्वरसंधीचे दोन प्रकार पडतात, एक पूर्वरूप संधी आणि दुसरं पररूप संधी. मग आता पूर्वरूप संधी म्हणजे काय आणि पररूप संधी म्हणजे काय आणि त्याला तसं का म्हणायचं हे आपण आधी बघू, ठीक. तर आधी आपण पूर्वरूप संधी बघू. बघा, पूर्वरूप संधी. बघा त्याची व्याख्या लिहू आपण. मराठी शब्दांचा संधी होताना, मराठी शब्दांचा संधी होताना समोरासमोर येणाऱ्या दोन
स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो. पहिला स्वर कायम राहतो, हे महत्वाचं आहे. आणि दुसरा स्वर लोप पावतो. दुसरा स्वर लोप पावतो आणि संधी होतो. संधी होतो. यालाच पूर्वरूप संधी म्हणतात. पूर्वरूप संधी म्हणतात. आता पूर्वरूप संधी का म्हणायचं, तर पहिला स्वर कायम राहतो, म्हणजे पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते, यालाच पूर्वरूप संधी म्हणतात. कारण पूर्व म्हणजे पहिल्या शब्दाचे रूप कायम राहते. पहिल्या शब्दाचे रूप कायम राहते. ठीक. बघा, मराठी शब्दाचा संधी होताना पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण. अर्थातच हे शब्द जे आहेत हे मराठी शब्द असतील आणि इथे दोन्ही समोरासमोर काय येणार, स्वर आहे. आणि त्याच्यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे पहिला स्वर हा कायम राहणार आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे पहिला स्वर हा मात्र काय होणार, लोप पावणार. मग पहिल्या शब्दाचं रूप तिथे कायम राहते, म्हणून त्याला काय म्हणणार आपण, पूर्वरूप संधी म्हणणार. पूर्वरूप संधी म्हणणार. आणि पूर्वरूप संधी का म्हणणार, तर पूर्व म्हणजे पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते. ठीक. आता याची आपण उदाहरणं सोडून घेऊ, लगेच तुमच्या लक्षात येईल. बघा मित्रांनो, आता हे शब्द आपण सोडून बघणार पूर्वरूप संधीचे. ठीक. बघा, साजेसा हा शब्द कसा तयार झाला, साजे अधिक असा, हे दोन शब्द एकत्र आले आणि साजेसा हा शब्द तयार झाला. आता याच्यामध्ये झालेलं काय आहे बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कोणता आहे, ए. ठीक. साजे मधला ए आणि असा मधला अ. इथे काय होते, हा अ लोप पावतो. ठीक. आणि हा ए जो आहे, हा सा जो राहतो बाकी, हा इथे जाऊन मिळतो आणि मग काय शब्द तयार होतो, साजेसा. साजे अधिक सा. ठीक. आणि काय तयार झालं, साजेसा. बघा, साजे मधला ए आणि असा मधला अ लोप पावला. म्हणजे इथे साजेसा हा जो शब्द आहे याच्यामध्ये पहिल्या शब्दाचं रूप कायम आहे, साजे. आणि असा मधला मात्र अ लोप पावलेला आहे, फक्त साज इथे आलेला आहे. पहिल्या शब्दाचं रूप कायम आहे आणि म्हणून याला काय म्हणायचं, पूर्वरूप संधी. नावातच सर्व काही आहे, शेक्सपियर काही म्हणू, बरोबर. शेक्सपियर म्हणतो नावात काय, पण आपल्याला पूर्वरूप संधी या नावावरूनच समजते की शब्दाचं पहिलं रूप कायम राहते. मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण कायम आहे आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे हा स्वर हा लोप पावतो. पहिल्या शब्दाचं रूप कायम आहे या जोड शब्दामध्ये, संधी झालेल्या शब्दामध्ये, आणि म्हणून त्याला पूर्वरूप संधी म्हणणार. चांगले अधिक असे. आता लगेच तुमच्या लक्षात येईल, चांगले मधला ए, असे मधला अ, हा अ लोप पावणार आणि काय राहणार इथे, चांगले अधिक से. आणि हे एकत्र आले की काय तयार होणार, चांगलेसे. लक्षात आलंय का. त्याच्यानंतर कितीक. बघा, किती अधिक एक. किती मधला काय येणार, दीर्घ ई. एक मधला काय, ए. अर्थातच हा ए लोप पावणार. आणि काय तयार होणार इथे, हा ए लोप पावल्यानंतर हा किती तसाच्या तसाच, बरोबर आहे ना. हा किती काय होणार, किती जसाच्या तसाच, किती.
कारण हा ई जो आहे हा कायम आहे कितीमध्ये, हा ए मात्र लोप पावला, मग इथे फक्त क राहिला, क, आणि काय तयार होणार, कितीक, कितीक. ओके. पद्धतीनुसार, पद्धती अधिक अनुसार, काय आता बाहेर येणार, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण ई, दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण अ, हा अलोप पावणार, अलोप पावणार, ई कायम राहणार, म्हणजे पद्धती हा शब्द इथे कायम आहे, म्हणजेच पहिल्या शब्दाचं रूप कायम आहे, आणि दुसऱ्या शब्दामधला अ गेला म्हणजे नुसार राहिला फक्त, नुसार, आणि मग काय होणार एकत्र आल्यानंतर हे पद्धतीनुसार, पद्धतीनुसार, एवढं सिंपल आहे. ओके. आता संपवावेसे बघा, संपवावे अधिक असे, संपवावे मधला ए आणि असे मधला अ, ठीक, हा अ लोप पावतो, हा ए कायम आहे, म्हणजे संपवावे शब्द जसाच्या तसाच आहे, संपवावे ऍज इट इज आहे, आणि असे मधला अ निघून गेला, फक्त से राहिला, से, आणि म्हणून हा से याच्यामध्ये मिसळला की संपवावेसे, संपवावेसे, ठीक. त्याच्यानंतर जरा असे, जरा अधिक असे, काय होणार, जरा मधला आ, असे मधला अ, आणि लक्षात घ्या मित्रांनो की सर्व स्वर समोरासमोर येत आहेत बरं का, समोरासमोर येणारे वर्ण स्वर आहेत, म्हणून स्वर संधीचा प्रकार समजला जातो, ठीक आहे. आणि पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते म्हणून त्याला पूर्वरूप संधी म्हणतो आपण. मग जरा मधला आ, असे मधला अ, काय तयार होणार, हा अ निघून जाणार, हा जरा पूर्ण शब्द कायम आहे, जरा मधला आ पण कायम आहे, असे मधला अ निघून गेला म्हणजे राहिला फक्त से, आणि मग काय तयार होणार, जरासे. ओके. त्याच्यानंतर खिडकीत, खिडकी, खिडकी अधिक आत, काय येणार समोरासमोर, खिडकी मधला दीर्घ ई, आत मधला आ, हा आ लोप पावणार, म्हणजे खिडकी मधला ई कायम आहे, खिडकीचं रूप कायम आहे खिडकी, आणि आत मधला आ निघून गेला म्हणजे फक्त त कायम आहे, त, आणि हे एकत्र आले की खिडकीत, खिडकीत. लक्षात आलंय. मग काय म्हणणार आपण याला, पूर्वरूप संधी, कारण इथे पहिल्या शब्दाचं पूर्व म्हणजे पहिल्या शब्दाचं रूप कायम राहते, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण मात्र लोप पावतो, ठीक. आता याच्या एक्झॅक्ट विरुद्ध पररूप संधी आहे मित्रांनो, ती बघू आपण आता. ओके. बघा मित्रांनो, पूर्वरूप संधीमध्ये दोन शब्द एकत्र येताना पहिल्या शब्दाचं रूप कायम राहायचं, म्हणून त्याला आपण पहिल्या म्हणजे पूर्व, आणि म्हणून त्याला आपण पूर्वरूप संधी म्हणतो. आता इथे काय होणार आहे, पररूप संधी म्हणजे पर म्हणजे दुसऱ्या, दुसऱ्या शब्दाचं रूप कायम राहणार आहे आणि पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण लोप पावणार आहे. मग दुसऱ्या म्हणजे पर शब्दाचं रूप कायम राहते आणि म्हणून त्याला काय म्हणणार आहे आपण, पररूप संधी, ठीक आहे. आपण आधी सारखी व्याख्या लिहू. बघा व्याख्या काय आहे, मराठी शब्दाचा संधी होताना, मराठी शब्दाचा संधी होताना, संधी होताना समोरासमोर येणाऱ्या, समोरासमोर येणाऱ्या दोन, समोरासमोर येणाऱ्या दोन स्वरांपैकी, समोरासमोर येणाऱ्या दोन स्वरांपैकी पहिला स्वर, पहिला स्वर लोप पावतो. आधीच्या याच्यामध्ये काय व्हायचं, पहिला कायम राहायचा, दुसरा लोप पावायचा. आता पहिला स्वर लोप पावतो हे महत्वाचं आहे, आणि दुसरा स्वर, दुसरा स्वर कायम राहतो, दुसरा स्वर कायम राहतो.
व संधी होतो, व संधी होतो. यालाच पररूप संधी म्हणतात. यालाच पररूप संधी म्हणतात. कारण याचं कारण काय आहे मग आता लक्षात घ्या. कारण येथे पर म्हणजे दुसऱ्या शब्दाचे रूप, दुसऱ्या शब्दाचे रूप कायम राहते. दुसऱ्या शब्दाचे रूप कायम राहते. लक्षात आलंय का? बघा, अगदी आपण सिंपल उदाहरण घेऊ, डिटेल तुमच्या लक्षात येईल. ठीक, इथे फक्त महत्वाचं लक्षात ठेवायचं, पहिली जी आपण पूर्वरूप संधी बघितली त्याच्या एक्झॅक्ट विरुद्ध क्रिया इथे होते. बघा, उदाहरणार्थ आपण एक शब्द घेऊ, झोपाळू. झोपाळू. ठीक, हा शब्द कसा तयार झाला बघा. झोप अधिक आळू. ठीक, मग सर हे आळूला काय अर्थ आहे? तर आळू हा मराठी प्रत्यय आहे. झोपाळू, दयाळू, मायाळू. ठीक, आळू हा काय मराठी प्रत्यय आहे आणि तो झोप या शब्दाला लागला. आता इथे काय होणार आहे बघा, आपण एक थोडस डिटेल बघू सोडून. हा झो तसाच, हा प, याच्यामधला बाहेर येणार अ, आळू मधला आ आणि आळू तसाच. समोरासमोर काय आलं? अ आणि आ. बरोबर आहे. इथे काय होतं? हा अ लोप पावतो आणि हा आ प मध्ये मिसळतो. मग काय तयार होणार? झोप प मध्ये आ मिसळला, पा, आणि आळू आहे. म्हणजे हा झोपाळू शब्द जो तयार झाला याच्यामध्ये आळू या शब्दाचं रूप काय आहे? इथे कायम आहे. पण झोप मधला अ मात्र लोप पावलेला आहे. दुसऱ्या शब्दाचं रूप कायम आहे. ठीक, पर म्हणजे दुसऱ्या शब्दाचं रूप कायम आहे आणि म्हणून आपण याला पररूप संधी म्हणतो. लक्षात आलं का? झोप मधला अ लोप पावतो, आळू मधला आ कायम आहे आणि हा आ प मध्ये मिसळतो. म्हणजे हा झोपाळू शब्द जो तयार झाला याच्यामध्ये आळू, ठीक, हा शब्द पूर्ण आहे, पण झोप मधला अ मात्र लोप पावलेला आहे. म्हणजे दुसऱ्या म्हणजे पर म्हणजे दुसरा, त्याचं रूप कायम आहे आणि म्हणून पररूप संधी. एवढं सिंपल आहे. लक्षात आलंय? आता आपण काही उदाहरणं पूर्वरूप संधीसारखी सोडून बघू. ओके, बघा मित्रांनो, आपण आता पररूप संधीचे एक उदाहरण आपण अगदी विस्तृत सोडून बघितलं. आता आपण ही बाकीची उदाहरणं, ठीक आहे, तुमच्या आता लक्षात आलं नेमकं काय होते, दुसऱ्या शब्दाचं रूप कसं कायम राहते आणि म्हणून त्याला आपण पररूप संधी म्हणतो. आता आपण यांना सोडू. नुमजे काय होणार? न अधिक उमजे. मग इथे बघा, आपण शॉर्ट मध्ये लिहिणार. न मधला काय बाहेर येणार? अ, आणि उमजे मधला उ. ठीक आहे, हा अ लोप पावतो, हा अ लोप पावतो आणि हा उ न मध्ये मिसळतो. मग उ न मध्ये मिसळला, कारण त्यातला अ निघून गेलेला आहे, लोप पावलेला आहे. उ न मध्ये मिसळला की त्याचा होतो नु. आणि मग इथे राहतं काय? न अधिक उमजे. बरोबर ना? हा अ गेल्यानंतर न मधला, आणि मग हा उ न मध्ये मिसळतो आणि काय तयार होतो? न मध्ये उ मिसळल्यानंतर नुमजे. नुमजे म्हणजे न उमजे, म्हणजे न समजणे. ठीक आहे, त्याच्यानंतर घरी, घर अधिक ई. सर ई काय आहे? तर ई हा प्रत्यय आहे. ई काय आहे? प्रत्यय आहे. मग घर मधला, या र मधला अ आणि या ई मधला हा ई आहेच, हा अ लोप पावतो. ठीक आहे, आणि ई जो आहे हा ई र मध्ये मिसळतो. म्हणजे इथे काय होते बघा, घ र याच्यामध्ये काय मिसळतो? ई, कारण हा ई कायम आहे आणि या घर मधला अ लोप पावलेला आहे. मग हा ई र मध्ये मिसळला की काय तयार होणार? याचं घरी. र मध्ये दीर्घ ई मिसळला की दीर्घ री तयार होणार, घरी. घामोळे, घाम अधिक ओळे. सर ओळे काय आहे? तर मराठी प्रत्यय आहे. ओळे काय आहे? मराठी प्रत्यय आहे. मग घाम मधला अ, घाम मधला अ आणि ओळे मधला ओ. ठीक आहे, हा अ लोप पावतो आणि मग इथे काय राहतं? घाम
मधला आपण हलंत केलं, लंगड केलं इथे याला. का बरं? तर या म मधला अलोप पावला म्हणून तो हलंत. आणि हे ओळे आहेच. ओळे म्हणजे दुसरा शब्द जो आहे त्याचं रूप कायम आहे म्हणून तर त्याला आपण पररूप संधी म्हणतो. मग हा ओ मिसळतो म मध्ये. हा ओ कशामध्ये मिसळतो? म मध्ये. आणि मग काय तयार होणार? घा मो ळे. ओके. त्याच्यानंतर नुरली. न अधिक उरली. न अधिक उरली. ठीक. न मधला बाहेर येणार अ, पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण. उरली मधला उ, हा अ लोप पावणार. ठीक आहे. आणि मग इथे काय राहणार? न, हलंत न आणि उरली. कारण हा उ कायम आहे. हा उ कायम आहे. मग हा उ न मध्ये मिसळणार. न मध्ये उ मिसळला की त्याचा होणार नु. रस्व उ आहे म्हणून रस्व उकार. नुरली. आणि नुरली हा शब्द तयार होणार. नुरली म्हणजे न उरली, न उरलेले. ठीक. म्हणून त्याला नुरली म्हणायचं. एक एक लगेच लक्षात येतं आपल्याला की मराठी शब्द आहे. एक एक. एक अधिक एक. पहिल्या शब्दातला शेवटचा वर्ण अ, क मधला काय येणार? अ. आणि दुसऱ्या शब्दामधला ए. ठीक आहे. हा अ लोप पावतो. पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण लोप पावतो. दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण कायम राहतो. म्हणजे दुसऱ्या शब्दाचं रूप कायम राहते म्हणून पररूप संधी. मग आता इथे काय होणार? एक. हा क लंगडा केला आपण कारण हलंत केला कारण अ निघून गेला त्याच्यामधला. आणि हा एक आहेच. या दुसऱ्या शब्दाचं पूर्ण रूप कायम आहे. ठीक आहे. हा ए मिसळतो आता क मध्ये. आणि हा ए क मध्ये मिसळल्यानंतर ए, क मध्ये ए मिसळला के आणि क. एक एक. दुसऱ्या शब्दाचं रूप इथे कायम आहे एक. आणि या एक मधला मात्र अ निघून गेलेला आहे. दुसऱ्या शब्दाचं रूप कायम आहे म्हणून त्याला म्हणणार आपण पररूप संधी. भरडून. भरड अधिक ऊन. आता हे ऊन काय आहे? तर ऊन सुद्धा प्रत्यय आहे. ठीक आहे. मग भरड मधला अ, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण दीर्घ उ. ठीक आहे. हा अ लोप पावतो. ठीक. मग या भरड याला हलंत करू आपण. काय शिल्लक राहिलं इथे? भरड. आणि हा ऊन मात्र पूर्ण कायम आहे. मग हा उ मिसळतो ड मध्ये आणि मग त्याचा होतो डू. दीर्घ उ आहे म्हणून दीर्घ उकार भरडू. आणि हा न, भरडून. भरडणे माहित असेल तुम्हाला. दळण्याचा एक जाड प्रकार असतो त्याला आपण भरडणे म्हणतो. ठीक. मणी. मन अधिक ई. ई सुद्धा प्रत्यय आहे. आपण आधी बघितला. बरोबर आहे ना. मग घरी, मनी, ध्यानी, स्वप्नी हे सर्व याच्यामध्येच येतात. ठीक. मग मन मधला अ, ई मधला ई, हा अ लोप पावणार. मग पहिल्या शब्दातलं काय शिल्लक राहिलं? म न हलंत कारण त्याच्यामधला अ लोप पावला. आणि हा ई कायम आहे. हा ई. आणि हा ई मिसळणार आता न मध्ये. आणि न मध्ये ई मिसळला की त्याचं काय तयार होणार? मणी. मणी म्हणजे मनात. मनी म्हणजे पैसा नाही इथे. ठीक. ध्यानी, मणी. चिंधोटी. चिंधी. चिंधी अधिक ओटी. ओटी सुद्धा प्रत्यय आहे. मराठी प्रत्यय. ठीक. मग या चिंधी मधला हा दीर्घ ई आणि ओटी मधला ओ हे समोरासमोर आले. त्याच्यामधला हा ई लोप पावला. म्हणजे इथे काय झालं? चिंध. काय शिल्लक राहिलं इथे? चिंध. कारण त्याच्यामधला ई लोप पावला. ई लोप पावला. आणि हे ओटी मात्र आहे कारण ओ तसाच आहे. आणि हा ओटी. ओटी. आता काय होतं बघा. हा ओ ध मध्ये मिसळतो. आणि मग काय तयार होणार? ची. ठीक आहे. त्यावर अनुस्वार. आणि ध मध्ये ओ मिसळला धो. चिंधोटी. काय तयार होते? चिंधोटी. ओके. बघा मित्रांनो, आपण स्वरसंधी जी आहे ती अगदी विस्तृत स्वरसंधीचे 5ही नियम इथे आपण बघितलेले आहेत. ठीक आहे. आणि स्वरसंधीचे प्रकार ज्याला आपण विशेष संधी म्हणतो, मराठी शब्दाचा संधी म्हणतो, त्याचे 2 प्रकार आहेत, पूर्वरूप आणि पररूप. ते सुद्धा अगदी डिटेल बघितलेले आहेत. आणि मला विश्वास आहे की तुम्हाला स्वरसंधी जी आहे ती अगदी विस्तृत आणि व्यवस्थित समजली असेल. फक्त एक करा मित्रांनो, ज्या तुमच्या मित्रांना याची गरज आहे, ठीक आहे, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, त्यांना लाईक करायला सांगा.
आणि आपण यानंतर आता स्वरसंधीनंतर व्यंजन संधी सुद्धा घेणार आहे. आपण संपूर्ण प्रकरण जे संधीचं आहे ठीक, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना संधीमध्ये बऱ्याच शंका किंवा बऱ्याच प्रॉब्लेम असतात. ठीक आहे, आतापर्यंतचा माझा असा अनुभव आहे. ठीक, तर नक्कीच नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे. तर जे विद्यार्थी गरजू आहेत त्यांना नक्कीच तुम्ही सांगाल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करणार. आणि ज्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नाहीत ठीक, त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा काय केलेलं आहे आपण, याची लिंक दिलेली आहे मागच्या व्हिडिओची. ठीक, याशिवाय बिडवे ज्ञान प्रबोधिनी हे ऍप जे आहे ते डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला विविध प्रकारचे कोर्स खरेदी करता येतील. ठीक आहे, थांबू आपण इथे.